आणि मान्यवर सर्वांचं श्याम एज्युकेशन अकॅडमी संचालित शुभम इंग्लिश मीडियम स्कूल सावत या वतीने मी सर्वांचं स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपल्याला ज्या क्षणांची आतुरता होती ते क्षण आता जवळ आलेले आहेत आणि आता आपण लगेचच आपल्या या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मी इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनी सूत्रसंचालक हिंदवी राणे आणि रिती पाटील यांना रंगमंचावर आमंत्रित करतोय. त्यांनी रंगमंचावरती येऊन कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. With this beautiful quote, a very good afternoon to one and all present here. Myself Hindavi Kalpesh Rane, along with my co-host Riddhi Roshan Patil. Welcome all of you on behalf of our Sham Education Academy, Shubham English Medium School, Savat. Today we all are here for celebrating the function of Annual Day. It's an immense pleasure to welcome our Honorable Chief Guest Mr. Hemant Patil Sir, Chairman of Sham Education Academy, along with the esteemed dignitary who has graciously joined us. दिवा लागो मनी प्रकाश पसरू दे जगी. दिवा लागो मनी प्रकाश पसरू दे जगी. दिवा लागो मनी प्रकाश पसरू दे जगी. अज्ञानाचा अंधार जाओ, ज्ञानाची ज्योत तेजोमय हो, ज्ञानाची ज्योत तेजोमय हो. Let us begin with auspicious tradition of lighting the lamp, a symbol of knowledge, wisdom, positivity. I now warmly invite all our honorable dignitaries to kindly come forward and grace the stage for the ceremonial lamp lighting. Your presence will illuminate this occasion. ज्योति जनार्दन दीपो हरतु मे पाप. दीप ज्योति नमोस्तुते. शुभं करोति कल्याणं आरोग्यं नाशाय. आत्मज्योति नमोस्तुते. आत्मज्योति प्रदीप्ताय. ब्रह्मज्योति नमोस्तुते. ब्रह्मज्योति प्रदीप्ताय. गुरुज्योति नमो. सर्वकार्येषु सर्वदा या कुंदे तु तुषारहार धवला. या शुभ्रवस्त्रावृता. या वीणावरदंड मंडित करा. या श्वेत पद्मासना. माताचू सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. मी सर्व मान्यवरांना तुळशी जल अर्पण करण्यासाठी विनंती करते.
and enlightened us about the felicitation ceremony of our honored guest. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि या भारतीय संस्कृतीला पुढे नेत आदरणीय प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, सन्माननीय व्यवस्थापन समितीचे सदस्य, आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, पालकवर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. स्वागत स्वागत स्वागतम. आनंदाने, उत्साहाने आणि प्रतिमेच्या रंगाने विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या मेहनतीचं फळ दाखवण्यासाठी आज आपण सारे इथे एकत्र जमलो आहोत. अत्तराने कपड्याला सुगंधित करणे ही काय फार मोठी गोष्ट नाहीये, पण आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपण आपल्या कर्तृत्व शैलीने आपले व आपल्या जनसामान्यांचे आयुष्य सुगंधित करतो. आपल्या कर्तृत्वान कार्यशैलीतून व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष व शिक्षण समाजसेवा या क्षेत्रातील मान्यवर प्रेरणादायी व्यक्तिमत्व व त्यांच्या कार्याची दखल घेत नुकताच त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळातर्फे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. आपण म्हणत असतो की कर्म करत राहा, फळाची अपेक्षा नका करू, आणि नेहमीच आमच्या सरांनी फक्त कर्मच करीत राहिलं आणि फळाची अपेक्षा न ठेवता त्यांनी या सावध गावामध्ये इंग्लिश मीडियम स्कूल उभारण्यात आली. बघा, सगळ्यांची मुलं ऑल साइंट प्रेसिडेन्सी अशा इंग्लिश मीडियम मोठ्या मोठ्या शाळांमध्ये मुलं शिकतात, पण त्यांना असं वाटलं की आपल्या सारख्या सामान्य लोकांची मुलं देखील इंग्लिश मीडियममध्ये शिकावीत आणि तोच ध्यास ठेवत त्यांनी या सावध गावामध्ये शुभम इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना केली. असेच श्याम एज्युकेशन अकॅडमीचे अध्यक्ष, शुभम इंग्लिश मीडियमचे संस्थापक माननीय श्री हेमंत चिंतापल पाटील साहेबांचे स्वागत. मी शुभम इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक माननीय सुनील जोशी सरांना विनंती करते की त्यांनी शाल देऊन सरांचं स्वागत करावं. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. एक मिनिट सर, समोर बघा, इथं बघा. शिकावं, आपल्या सावलीपासून आपण काहीतरी शिकावं, कधी लहान कधी मोठं होऊन जगावं. शेवटी काय घेऊन जाणार आहोत, म्हणूनच जनसेवेचे हे लेणं प्रेमाने जगावे. बघा, आता सगळ्यांना मला सांगण्यात खूप आनंद होत आहे की मगाशी जे स्वागत गीत वाजवलं ते आमच्या शाळेच्या शुभम इंग्लिश मीडियम स्कूलचे सेक्रेटरी सचिन रतन पाटील सर यांनी लिहिलं होतं. ते एक उत्तम दिग्दर्शक, नाटककार, गीतकार आहेतच, पण एक उत्तम शिक्षक देखील आहेत. त्यांचे देखील स्वागत आमचे सुनील जोशी सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. दाखवलेले सावधगावचे सुपुत्र, समाजसेवक आणि उद्योजक सचिन पाटील यांचं देखील स्वागत सरांनी करावं असं मी सरांना विनंती करते. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. सर, एक मिनिट. For most important person, I would like to introduce the most proud person in our school. As we look back 11 years ago, we see ourselves as a very small organization set up in a very small area with around 7 students. But now, Shubham English Medium is one of the renowned institutions in this area. The supplant planted years back have borne fruits, and it was impossible without the neat person, whom I am going to introduce. He works as a gardener of our institute. He is an amazing person and a great manager who manage all things at our school. Well, all things. He is the face of our school. None other than Mr. Adesh Patil sir. Sir, please welcome. Clap everyone. की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. मी जिथून जॉईन झाले तिथून बघत आले की आमच्या सरांच्या प्रत्येक निर्णयामध्ये अगदी खंबीरपणे त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती म्हणजेच माननीय सौभाग्यवती मीनाताई हेमंत पाटील मॅडम यांचं देखील स्वागत आमच्या सहशिक्षिका वैशाली मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करते. समोर बघा. उपस्थित अतिथी, प्रमुख पाहुणे, बघा उपस्थित सर्वच जे आमच्या शाळेचा आधारस्तंभ म्हटला तरी वावगे ठरणार नाही. बघा,
जर तुम्हाला 1 वर्षाचे नियोजन करायचं असेल तर शेती करा, तुम्हाला जर 10 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर झाडे लावा, पण जर तुम्हाला 100 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर माणसे जोडा. आणि या पूर्ण आमने लोढाण परिसरामध्ये सगळ्यात जास्त माणसं कोणी जोडली असतील तर या शुभम इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री सुनील जोशी सर आणि त्यांचं स्वागत आमच्या शुभम इंग्लिश मीडियम स्कूलचे सुपरवायझर विनोद पाटील सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करते. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पालक वर्ग, शिक्षक सर्वांचंच मी शब्द सुमनांनी अगदी मनपूर्वक स्वागत करते. या कार्यक्रमासाठी आपण इथे आलो आहोत फक्त मुलांच्या कलागुणांना वाव आणि इतक्या दिवस त्यांनी जी मेहनत केली त्या मेहनतीला तुम्हाला बघायचं आहे, पण त्यासाठी टाळ्या मात्र नक्की वाजवा, कारण तुम्ही फार कधीपासून मी बघते अगदी तुम्हाला सांगावं लागतं प्रत्येकच टाळ्या वाजवा. तुम्ही प्रोत्साहन द्यायचंय टाळ्या वाजवून. Words along with the presentation of school's annual report. Good afternoon, everyone. First, I pay respect to Lord Ganesh, the remover of obstacles. I offer my respectful salutations to Chhatrapati Shivaji Maharaj, and I bow down to Goddess Saraswati. As the principal of Shubham English Medium School, South, run by Sham Education Academy, I extend a heartfelt welcome to everyone present at today's annual function. The day we have all been eagerly waiting for is finally here, our school annual function. My best wishes to all the students who are showcasing their innate talent on this stage today, because it is through this that a student might become an excellent artist in the future. And therefore, to encouraging and appreciate all these students and for gracing our program with his valuable time at my request, the founder and president of Sham Education Academy Bhiwandi and the chairperson of today's program, the respected Mr. Hemant Patil Sahib, I truly delighted to speak about Mr. Hemant Patil Sahib, who established Shubham English Medium School in South Village so that the student in our area could receive English educations. He has to help needy students through his social and educational work. Recognizing his social and educational contribution, he was awarded the Samaj Bhushan Award this year by Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan. Let's all give them a big hand for their great work. Also, I would like to mention and welcome Mr. Adesh Patil sir, the Joint Secretary of Shubham English Medium School and the manager of Shubham English Medium School. He was contributed to many social activities through the Rotary Club. I heartily welcome Mr. Sachin Patil sir, the Secretary of Sham Education Academy. Mr. Sachin Patil worked as a teacher at Adgaon Vidyalay, Kon. However, he is known in society as an excellent artist. He has presented his impressive artistic talent on many stages through various plays. He is also an excellent compare. And all the committee members who has today not presented, but I would like to mention both our names, like as Sunita Namdev Patil Madam, Rajesh Ratan Patil Sahib, Vivek Jayanta Patil Sahib. All these members support us always and every time. As the headmaster, I extend a warm welcome with heartfelt words to all the juniors donor present here today who have contributed to this school. Among them, I would like to express my sincere gratitude to the particular northworthy donor, the late Mr. Rohidas Dalvi Sahib and Mrs. Mangla Dalvi Madam, for making the land available for the school.
I also welcome to the guests present here today those who have been invited to this program and who are involved in social, educational, political and artistic activities in our committees. On behalf of the school, I extend a warm welcome to all the parents, drivers, teachers, non-teaching staff and my dear students. I am truly delighted to announce that last year all 12 students of standard 10 achieved a 100 result, bringing glory to the school. Furthermore, some of those 10 standard students passed with more than 85% mark, and the last year first rank student, her name is Tanvi Darvi, got 86% in first rank. Now this year in our school there has studying 579 students in our school from standard nursery to 10. This year some students participated in DSO competition and reached the district level. Our school student Kumari Prapti Uttam Mhatre has reached the district level in DSO competition through the chess game. And some of other students have also brought glory to the school at district level by participating in the karate competitions. Those students are Jeet Jairam Dalvi from 6th standard, Srushti Sitaram Dalvi from 7th standard, Sahil Rupesh Patil from 7th standard, Prasiddhi Anil Mage from 8th standard. Everyone congratulate them with a big hand for their success. Parents are requested to follow these instructions given to the properly, and after the program they should pick up their children who participate in today's events from their respective class teacher. Finally, once again, I extend an heartfelt welcome to everyone present at the program and offer my best wishes to all the students participating in today's event. Jai Hind, Jai Maharashtra. Thank you. Words. With great respect, I invite our Honorable Secretary of Sham Education Academy, Mr. Sachin Patil Sir, to address the gathering and bless us with his insightful words. मी फार काही वेळ घेत नाहीये. आजच्या या सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. उपस्थित मान्यवरों को अनुमोदन है कि आप कृपया मंच के नीचे आपका स्थान ग्रहण कीजिए. आपल्या प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण गणरायाला वंदन करून करतो. आपल्या आयुष्यात आनंद त्या विघ्नहर्त्याच्या काना एवढा मोठा असावा. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण त्या मोदकाप्रमाणे गोड असावे. अशाच विघ्नहर्त्याला नमन करून आजच्या या सुंदर दिवसाची सुरुवात करूया. अशीच सुंदर सुरुवात करण्यासाठी गणेश वंदना घेऊन येत आहेत आमच्या शाळेतील इत्या 7वी ते 9वी तील विद्यार्थिनी. और सुंदर ये सृष्टि होती तेरे ही आने से मोरया मेरे कोने में जो दानव छुपा है मोरया, उससे ही जय हो तो दिग्विजय हो तेरी तरह मोरया.
हम नहीं रुकने वाले। मेरा देवा देवता देवता माता देवा देवता देवता पहले रुकने ना सके छूटने ना देगा। मोया रे मोया पति बाबा मोया शंभु सुताय लंबोदराय मोया मोया रे बाबा मोया पति बाबा मोया। हुआ है लाइट्स की गाड़ी ने कस के मारा ब्रेक हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल मशवरा मेरा तू आजमा के देख यही गलती से मिस्टेक यही गलती से मिस्टेक यही गलती से मिस्टेक यही गलती से मिस्टेक बेटा
चल तू गाना अरे रे रे ओबे चल बेटा शुरू हो जा शुरू बगल उठा के थोड़ा डीओ लगाना किसी बगल वाली को अपनी खुशबू सुनाना चल ऊपर से दो बटन ढीले करके बताना वाला वाला सीना दिखाना वाला वाला सीना दिखाना परसों कल साइकिल पे घुमा है हाईवे पे मोटर साइकिल भगा के देख स्पीड में तुझको अगर सर्दी लगे तो सीट पे पीछे लड़की बिठा के देख यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक 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 बेटा अभी ये नर्सरी के नन्हे फरिश्ते लेकर आ रहे हैं जुबी डुबी। गुनगुनाता है गगन, गा रहा है सारा आलम। Zooby dooby pam pam, zooby dooby param pam, zooby dooby nache क्यों पागल stupid man. Zooby dooby pam pam, zooby dooby param pam, zooby dooby nache क्यों पागल stupid man. शाखों पे पत्ते गा रहे हैं, फूलों पे भंवरे गा रहे, दीवार किरणें गा रहे हैं, ये पंछी गा रहे हैं। बगिया में दो फूलों की हो रही है गुफ्तगू, जैसा फिल्मों में होता है हो रहा है आई 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 zooby dooby pam pam, zooby dooby param pam. Zooby dooby nache क्यों पागल stupid man. Zooby dooby pam pam, zooby dooby param pam, zooby dooby nache क्यों पागल stupid man. जश्नबाजी की शाम है, जश्नबाजी की शाम है, क्रिकेट ताल पे ठुमके लगाए ताल तेरी शैतानियों से महफिल रंगीन हुए, तू दीवाना हुआ मैं बेशौकीन हुए। दुनिया जलती है तो चले, दुनिया जलती है तो चले, रात भर डालना के संग नचे तालमा।
happy, find joy in the little things. They make beautiful life. Is a God gift. Human life is a very precious, so we should always live it happily. जिंदगी में मुसीबत तो तमाम है, फिर भी ना चेहरे पर मुस्कान है. जब जीना ही है हर हाल में, तो मुस्कुराकर जीने में क्या नुकसान है, मुस्कुराकर जीने में क्या नुकसान है. हम हमारे लाइफ पोरा कवरी बारी नसताना टाल्या वाजवा टाल्या. अरे काय म्हणालीस तू, हे काय आहे? ही आहे आगरी कोळी लोकांची बोली भाषा. महाराष्ट्रातील आगरी कोळी बांधवांनी आपली Gavan sopne
शोभतय नथा केसाला चांदली तोऱ्यानं रेता डोल्यावर झुलतय आकाश वाटा डोंगरावर सर्किटची बाजारी वाटा नरक्या तेरे करतो नाकवी नाही नाकवी चल पोरी जरा चिलकार 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 राग तुझा हिलकार 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 आग झाली तुझी बेकार 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 राग तुझा हिलकार 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 पोरी जरा चिलकार 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 बाबो पोरी बघ केजीच्या पालकांनी आपल्या पाल्याला आपल्या जवळ घ्यायचे. महाराष्ट्राची संस्कृती जितकी समृद्ध गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वरसाच दिन सोडा मनातली आढी गेलं साली गेली आढी आता पाडवा पाडवा तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढवा वाढवा गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वरसाच दिन सोडा मनातली आढी. तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. विश्वाचा पालक तू नायक
नायक गणांचा गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता विश्वाचा पालक तू नायक गणांचा गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता जो शरण तुला आला त्याचा उद्धार तू केला चला मिळून सारे बोला बाप्पा मोरया बाप्पा मोरया तू गा दुर्गा तू भवानी संसाराची तुझा जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी लक्षदीप हे उजळले घरी लक्षदीप हे उजळले घरी दारी शोभली कणा रांगोळी दारी शोभली कणा रांगोळी फुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी लय 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 भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुल्हाल रे हे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे हे भांगीच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया आला होळीचा सण लय भारी चल नाचूया आला होळीचा सण लय भारी चल नाचूया महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराज की जोरदार टाळी होऊन दे या चिमुकल्यांसाठी. अद्भुत ओहो काय भन्नाट ठीक आहे ना. चला आता. जिजाऊच्या लेकी आम्ही मराठी मुळे शान तलवारीच्या पाती आम्ही भगवा आमचे ज्ञान हळीचंद्रपूर मनगटात हाय जोर हळीचंद्रपूर मनगटात हाय जोर गणिमाशी लढू या मातीच्या कन्या
मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो। है प्रचंड बोले मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो। है प्रचंड सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है। विश्व की पुकार है ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो जो लड़ सका है वो ही तो महान है। जीत की हवस नहीं किसी पे कोई वश नहीं क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे ये जाके आसमान में दहाड़ दो। प्रचंड बोले मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम